जय श्री राम। श्री परशुराम कथा भाग 2 जमदग्नीचा क्रोध। रुचिक ऋषींचा पुत्र जमदग्नी अत्यंत तेजस्वी जणू अग्नी, विद्या संपन्न मुनी जगद्वंद्य। जमदग्नीचा लौकिक सर्वत्र, मानिती शिवाचा अवतार। वाटे उघडले तृतीय नेत्र, कृपल्यावरी त्याचा सर्वांना आदर, परंतु वर्तनात होता कसूर। क्रोध होई अनावर, त्याची भीती सर्वा। जमदग्नीची पत्नी पुण्यशील, रेणुका ही अत्यंत सुशील। राजकन्या कुळातील धैर्यवान। रेणुका अतिगुणवंत, तिचे 5ही पुत्र विद्यावंत। 5वा पुत्र सामर्थ्यवंत, नाव भार्गवराम। वनात जमदग्नीचा आश्रम, तेथ यज्ञादी गोष्टींचा नित्य नेम। एकमेकावरी असे प्रेम आश्रमियांचे। आश्रमियांचे करी रक्षण, जमदग्नीच्या त्या क्रोधापासून। म्हणून म्हणती आपणहून रेणुका माऊली। ज्ञानार्जनास गेला भार्गवराम, विद्या प्राप्त करून उत्तम। बनून आला परशुराम आपल्या घरी। तेथील राजा सहस्रार्जुन, त्याने केले दत्तात्रेयांना प्रसन्न। प्राप्त केले वरदान, 1,000 बाहूंचे। तो कार्तवीर्य अर्जुन, त्यालाच म्हणती सहस्रार्जुन। 1,000 बाहूंचे संपूर्ण बळ त्याच्याकडे। कार्तवीर्याने साधना करून, अवगत केले योगदान। अन शिवाय ब्रह्मज्ञान, श्री दत्तात्रेयांकडून। महाशक्तिमान सहस्रार्जुन, त्याचा पराक्रम महान। बंदी केला रावण, अशी शक्ती। परंतु शक्तीने वाढला अहंकार, करू लागला अत्याचार।
त्याचे वाटे भय अपार देवांनाही. त्याच्या वधाच्या संदर्भात जमदग्नीच्या आश्रमात इंद्र आला दीनवेशात अतितहानलेला. पाहोनिया उचित काळ साधून अतिथीची वेळ. मागायला आला तात्काळ केवळ जळ. ऋषी म्हणे रेणुकेसी शीघ्र उदक देई अतिथीसी. झाली जाणो निकपट बेशासी ती शंकित. मी यासी देता उदक हा म्हणेल कडू विख. ऋषी कोपेल अत्यंतिक जीवा धुक धुक. उदक देता अतिथीसी व्यर्थ छळेल तो मजसी. अन्यथा क्रोध येईल जमदग्नीसी काही सुचेना. ठेवून आश्रम धर्माची जाण जमदग्नीने धर्माचे केले संरक्षण. हातीचे पाणी देऊन करवी प्राशन. कोपे ऋषी म्हणे रेणुकेसी न मानिले तू पतिवचनासी. उदक न देवोनी अतिथीसी काय साधले. चोर चांडाळ कपटवेशी आश्रमा आला समयासी. जे जे मागेल ते ते त्यासी जरूर अर्पावे. द्यायचे होते केवळ उदक न देऊन केलेस पाप. जळो तुझे काळे मुख दुराचारी पापिणी. गृहिणीस्तव गृहस्थाश्रम ती पाळेना आश्रम धर्म. अतिकोपला दुर्गम तिच्यावर ऋषी. कोपन आवरे ऋषीसी म्हणाला बोलवून या स्वपुत्रांसी. त्वरित वधा रेणुकेसी आत्ताच येथे. पुत्र म्हणती स्वामीनाथा जैसा पिता तैसीच माता. आम्हासी वध्य नव्हे सर्वथा हा वा विचार. ऋषी बोलला संतापून तुम्ही न मानिती पितृवचन. आत्ताची जाऊनी प्राण प्रेतत्व पावाल. ऋषी भये पळाले प्राण प्रेतत्व पावले चारही जण. तरी ऋषीचा कोप दारुण तो जाईना. तितुक्यात आला परशुराम पित्यास केला प्रणाम.
तोची आज्ञा मिळे एकदम रेणुका वधाची. पित्यास होता क्रोध योग्य नव्हते करणे विरोध. त्यात पितृवचनी होता निस्संदिग्ध परशुराम. क्षणहीन दवडिता परशुने रेणुकेचा छेदिला माथा. तेणे आल्हाद ऋषी चित्ता संतुष्ट होई. ऋषी गर्जे प्रसन्नता मागसी ते देईन आता. परशुरामे चरणी ठेविला माथा विनंती करी. माझी उठवावी माता बंधूंची घालवावी निज प्रेतता. हेची मागतो गुरुनाथा. तव ऋषी म्हणाला तुझा लागताची हात. बंधू प्रेतत्वातून होतील मुक्त. अन येतील जागृतावस्थेत यथास्थित वर्ततील. रेणुकेचे झाले दोन खंड तू ते एकत्र जोड. शरीर तिचे होईल अखंड अन पुनर्जीवन प्राप्ती. मी मारिली माझी माता हे न आठवो तिच्या चित्ता. असे वरदान द्यावे आता विनवे परशुराम. न स्मरेल तिचे मरण अंगावर घावाचे नसतील व्रण. झोपेतून उठली आपण वाटेल तैसे. ऐकोनी पित्याचे भाषण पित्याचे वंदोनी चरण. मातेला द्यावयासी पुनर्जीवन आनंदे उठिला. रेणुकेच्या छेदाच्या अंती तिला भेटो निवदे आदिशक्ती. तू जन्मलीस ज्या कार्यार्थी ते करावेस. तुझ्याकडून एक कार्य अभिप्रेत. सहस्रार्जुन झाला उन्मत्त. त्याच्या वधाचे निमित्त व्हावेस तुची. तू वधावा सहस्रार्जुन हे तू गेलीस विसरून. त्याची द्यावया आठवण इंद्राने छळले. रेणुका म्हणे तिजसी कळून देता जनांसी. साधावया ह्या कार्यासी काय करावे. कळून द्यावे जनी कळून द्यावे जमदग्नी. असे ठेवूनही लक्ष प्रतिदिनी संधी मिळेना. तव बोलली आदिशक्ती परशुरामाच्या चातुर्या पोटी. तू पावसी देह प्राप्ती हेची साधावया. रेणुका बोलली वचनोक्ती तूची कार्य तूची करती. मज सांगसी जैसी युक्ती तैसे करेन. जगदंबा सांगे रेणुकेसी सहस्रार्जुन निगुणी शिकारीसी. येईल तुझ्या आश्रमासी साधतीच संधी. सकळ सैन्यासह नृपती निमंत्रावा भोजनाप्रती.
कामधेनू आणावी तदर्थी ऋषींना सांगून. साधावया पुल्या कार्या अनोख्या करी मागण्या, त्याची पूर्तता करावया सांगधेनुसी. ऐसे चालले असता भाषण, तव परशुरामे आपण. लाभोनी पित्याचे वरदान, जागवे मातेसी. परशुरामे लाविता हात, बंधू झाले सावध चित्त. ते न जाणती मातेचा घात, तिलाही न आठवे. पुत्र सोडविले शापापासून, रेणुकेसी आल्हाद पूर्ण. परशुरामास देई वरदान, रणविजयाचे. स्त्री पुत्र झाले सावधान, पण जमदग्नी झाला उद्विग्न. केवडे हे अधःपतन, क्रोधाचा परिणाम. अपेक्षिला स्त्री पुत्रांचा घात, झाले अधःपतन निश्चित. धन्य धन्य परशुराम सुत, अनर्थ चुकविला. माझे घेऊनी वरदान, माझे चुकविले अधःपतन. ठकविले मज संपूर्ण, माझ्या क्रोधाने. क्रोधा एवढा महावैरी, बैसला असता जिव्हारी. तो ज्ञानाची मानी थोरी, तो महामूर्ख. अल्प अन्याय देखल्यावरी, त्यावरी जो तो कोप करी. क्रोधा एवढा अपकारी, नसे दुसरा. क्रोध राहोनी अंतरी, मुख्य मोक्षा जीवे मारी. असा क्रोध माझा वैरी, संहारीन त्यासी. ऐसे बोलोनी ऋषी आपण, दृढ घालोनी आसन. करू पाहे क्रोध दहन, ध्यान लावुनी. क्रोध म्हणे विचार कर, मी देहा बाहेरी पडल्यावर. जाईल तुझे महत्व सत्वर, जाणतोस तूही. ऐक माझ्या वस्तीची थोरी, मी प्रवेशोनी नृसिंह शरीरी. हिरण्यकश्यपू एवढा वैरी, मारिला नखाग्री. ऐसे माझे नियोगे जाण, देवांनी केले दुष्ट निर्दाळण. ऋषिराया होशील मजवीण, तू तृणप्राय. ऐशी ऐकूनही त्याची कथा, कोपावरी अतिक्षोभता. पूर्ण बाणली ऋषीनाथा, त्यागार्थ कोप. आहे वचन ईश्वरी, काम क्रोध लोभ शरीरी. त्याची वस्ती नरका भीतरी, निश्चित जाणा. नरका जाणे न लगे त्यासी, स्वये तोची नरकराशी. क्रोधा तुझी गती ऐसी, व्यर्थ वाढविला.
क्रोध कामाचा कैवारी, क्रोधाने अहंकार अंतरी, क्रोध वाढे लोभापरी पापकारी. क्रोध संचारल्या देही, अणुमात्र हित नाही, पाप वाढू पाही क्रोधाच्या पायी. ऐसे बोलो निजमदग्नी, चेतवू पाहे योगाग्नी. तेव्हा निघाला क्रोध गजबजोनी, देह त्यागुनी. क्रोध म्हणे हे ऋषीनाथा, तुझी आज्ञा वंदोनी माथा. मी निघालो जी तत्वतः, कोठे रहावे. ऋषी करिसी विचार, माझा क्रोध अति दुर्धर. त्यावरी कोण ठेवील नियंत्रण, कोठे ठेवावे. ऐसी जमदग्नी करिता चिंता, भार्गव रामा कळले तत्वता. चरणी ठेवोनिया माथा, बोलला ऋषीसी. तुमचा कोप अति दारुण, हा सर्वत्र करील दहन. यासी करावे मला अर्पण, कृपा करोनी. जमदग्नी विचारात मग्न, क्रोध करेल सर्वत्र ज्वलन. परशुराम शुद्ध संपूर्ण, भार्गवार्पण करावा. जो आहे नित्य ब्रह्मचारी, धनलोभ नाही ज्या भीतरी. शांत राहील त्याच्या उदरी, क्रोध माझा. परशुराम म्हणे ताता, तुझे चरणीचे तीर्थ घेता. तेणे तीर्थ मज सामर्थ्यता, देईल निश्चित. पित्याचे चरण तीर्थ प्रार्थून, तेणे तीर्थेसी आपण. क्रोधाचे केले प्राशन, वंदुनी पित्याला. क्रोध बोलिला आपण, भार्गव करता दुष्ट निर्दाळण. संग्रामी सहाय्यकारी होईन, मी सदैव. परशुराम क्रोध घोटी, अंगी बाणिली पुष्टी तुष्टी. चार पटीने वाढी पोटी, संग्रामी वीर वृत्ती. करिता क्रोधाचे प्राशन, भार्गव रामासी समाधान. करावया दुष्ट निर्दाळण, वीरवृत्ती बाणली. जमदग्नीने सोडल्याने क्रोध, झाला का त्याचा वध. कुणी घातला हा उन्माद, पुढे पाहू. कशी ती रेणुका माऊली, काय भार्गवास आज्ञा दिली. त्यानी वचने कशी पाळली, पुढे पाहू. कथाभाग झाला पूर्ण, पुढे द्या अवधान. करू पुढच्या भागात श्रवण, रेणुका माता. भाग 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.